आप्पे, ए आप्पे, काय ग मम्मी? इकडे बाय, जा देवाच्या पाया पडून घे. आज तुला उपवास करायचा आहे, निर्जळी हरतालिकेचा. निर्जळी म्हणजे? निर्जळी म्हणजे आज दिवसभर तू पाण्याचा एक घोट सुद्धा प्यायचा नाही. हरतालिकेचा उपवास करायचा. चालतंय, करते मी. मम्मी केस बांध. मम्मी उपवास का मन करते ती ग? देवी पार्वतीनं शंकराशी लगीन व्हावं म्हणून केलेला हा उपवास. कुमारिका सगळेच करते ती. मम्मी मग माझा फॉलोअर्स वाढायला कुठला उपवास करायला लागेल मला? नाही रे दिप्या, त्याच्यासाठी नाही केलं उपवास. दिवसभर तुझ्या डोक्यात हेच असतं का रे? झालं का तुझं 3K? अगं नाही अजून. तुला तेवढं रणवीर सिंग माहिती आहे का? त्याच्याकडे फोटो काढतो की म्हणजे होईल असं. होय, कर कर, लय भारी. अगं ए मम्मी, त्या रणवीर सिंगनी ना कपडे काढून फोटो काढलेत, तसलं म्हणतो यो. दिप्या तसलं काही करू नको बरं का बाबा. मम्मी ऐक ना, ते आज मी पहिल्यांदाच उपास करते ना. अगं आधी केला असतास ना तर तुझा शंकर आतापर्यंत भेटला असता. नाही नाही, तसं नाही. ते मी शेतात जाऊ का? अशी गोमे तरीच म्हणलं तुझ्या तुझ्या बापाच्या डोक्यात तूप पेटेल तर शपथ. काल गेली होतीस ना पुस्तकं टाकायला? गेलते खरी, पण नंतर मीच नको म्हणलं. मला अभ्यास करायचा आहे ग. मम्मी मी कशावर रील करू तीच कळना मला. असं गप्पा करणं फॉलोअर्स वाढलं पाहिजेत माझं. इथं माझा जीव जाईपर्यंत सांगते ते गेले तेल लावत. मम्मी अगं मी हे सगळं अमोल दादासाठीच करते ना ग. उद्या आणि कोणाचं असं होऊ नये फक्त एवढंच वाटतं ग मला. हे तू मला आधीपासूनच सांगतीस. तू काय गावाचा मक्ता घेतलायस का ग? बरं ते राहिलं, बाकी काही करणार नाही, फक्त अभ्यास आहे की अभ्यासच. हा कुत्र्याचे शेपूट किती बी नळीत घाला, वाकडं ते वाकडच. मम्मी अगं ही बेस्ट आहे. मला अजून 2 भावतामानी सांग की मी त्याच्यावर रील करतो. काढवा पुढे वाचली गीता आणि कालचा गोंधळ बरा होता. बेस्ट बेस्ट अजून 2 सांग. दिप्या अरे मी तिला बोलते ना. सर मम्मी तुला हे सगळं पटत नाही, पण तरी पण मला एक चान्स दे, एकच चान्स. कशासाठी? अगं मला फक्त ए आप्पे, इजी अक्का. इजे काय ग, काय झालं? तुझ्यामुळे आज माझं कुंकू वाचलं बघ. त्यांनी आज सकाळ सकाळ छकोलीची शपथ घेतली आणि म्हणलं मी दारू सोडणार आहे. मला काय म्हणले माहितीये का? काल मी आप्पी पुढे पिऊन गेलो, माझीच मला लाज वाटायली. नाही कधीच दारू पिणार नाही म्हणले. आप्पी लय मोठी होणार आहे. इजे झालं ना मग मनासारखं तुझ्या? होय ग बाय, सगळं आप्पीमुळे झालंय. लय गुणाची आहे आप्प्या, लय मोठी होणार आहे आप्पे तू. येते आप्पे म्या. नीट जा बघ. हा जात. मम्मी तू विचारत होतीस ना कशाला करायचा अभ्यास, कशाला व्हायचं कलेक्टर. बघितलंस का दिदे, मावता आहे तू मावता. गपरे. आप्पे भीती वाटते ग मला. मम्मी आपला अमोल दादा काय म्हणायचा? घाबरायचं नाही. अमोल दादाचं ऐक, बापूंचं ऐक, माझंच फक्त ऐकू नकोस. ऐकते ना ऐकते. तू काय म्हणलीस आज? निर्जळी उपवास करायचा. उपवास मी आज दिवसभर करणार आहे. फक्त मी जर का घरी थांबले ना तर माझ्याच्यानं भूकच आवरणार नाही. मी जाते शेतात. चल आप्पे तुला आज काही खायचं नाही बरं का? अगं नाही म्हणलं ना, चल जाते. देवा शंकरा ये रे बाबा आणि घेऊन जा माझ्या पार्वतीला. बम बम बोले. थांब काका मला बघू दे. काका खरंच शंकर दिसतोस तू. आजी बघ ना. अरे वय की अर्जुन, हे लाइटिंगच्या माळामुळे ना एकदम शंकर दिसतोस. थांब आजी, अजून डेकोरेशन बाकी आहे. असं वय बाकी अजून. होय आई, भाऊजी आल्यापासून आरू एकदम खुललंय नाही. होय तर. रुपाली मी काय म्हणते, आता एकदम निर्जळी कडक उपास नको करू, खाऊन पिऊन कर. नाही नको, असू दे.
करते मी निर्जळीच. अगं बाई नको, चालतं तसं पण तुझी औषधं चालू आहेत ना. हे बघ मी काय म्हणते, सरळ खिचडी कर आणि खा. कोणतरी खिचडी करणार आहे म्हणलं काय? मग महादेवाला खिचडीचा निवेद मिळेल ना? घरात खिचडी करणार आणि तुम्हाला देणार नाही, असं कधी झालंय का भाऊजी? एक नंबर वहिनी, गरम गरम खिचडी आणि त्याच्यावर दुधाची साय. आ हा हा हा. आता बघा कसं एक नंबर डेकोरेशन करतो. दिसतंय की ते. आरू, आता असं डेकोरेशन करायचं ना, तुझा पप्पा खुशच झाला पाहिजे काय? अर्जुन मी काय म्हणते, हे बघ आई बाकी लग्नाचा इशे काढू नको, नंतर बघू ते. होता. आई बघितलं का, उतावळा नवरा आणि गुडघ्याला बाशिंग. अहो तसं नाही बहिणी. मग कसं आहे? अहो तसं नाही, मी काय म्हणतो ऐका जरा. हा सांगा सांगा, कसं आहे कसं आहे? लाजला. झालं तुमचं, बोलू का मी? बोला बोला. विषय काय आहे की घरातल्या नोकरीवाल्या पण बिन लग्नाच्या पोराला कोण मोठं माणूस म्हणलं ना, ऐक की जरा की 200% समजायचं लग्नाचा विषय. मी हे म्हणत होतो, बाकी काय नाही, कळलं का? खरंच बाकी काहीच नाही. वहिनी काय ऐकणार नाही. वहिनी गप असा तुम्ही जरा. हा काकी बोल काय? अरे तसं नव्ह, विनू भाऊजी आज काही न खाता पिता गेले शेतात. पण खाल्ल्याशिवाय तर त्यांची बॅटरी चार्ज होत नाही. होय, पण तुझी आई हरतालिकेचा उपास अगदी निर्जळी करायची, शेवटपर्यंत करायची. तेव्हापासून त्यांनी पण उपास धरलेत. अजून मी करते वय तर म्हणून म्हणलं त्यांना शेतात डबा नेऊन दे. अरे भूक नाही जाणवत त्यांना. हे महत्वाचं सांगायचं ठेवलं आणि मग आजपासून टाइमपास लावलाय वे. कुणी? तुम्ही कोणी वहिनी? ऐका, चोराच्या उलट्या बोंबा ह्या अशा आहेत आई. बघ की तुम्ही करताय टाइमपास. वहिनी एक काम करा, ते खिचडीचं राहू द्या, 2 डबे भरा मस्त गरम गरम. आज मी रानात जेवणार कदमांसोबत. मला वाटलं तू मारणार. काका थांब, मला मदत कर जराशी. तू जायच का अजून? आजी तुझी गुताडा सोडवण्यात एक नंबर आहे. झालं का? करा, बस 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 इथं करून घे. तरी बॅटरी दुरुस्त करायची असेल तर किती खर्च येईल? अरे लय काय नाही, 500 आणि बदलायची म्हणलं ना तर 2000 खर्च येईल. 2000? बापू मी काय म्हणतोय, 2 बाकडे कशाला ठेवले? वो दूसरा है क्या नहीं? वो सेविंग के लिए. और आणि त्यातले पैसे ना आप्पीच्या शिक्षणासाठी तो खर्च करतो. अच्छा. क्यों? चाय घ्या बापू, चाय घ्या. बापू कधी कधी मला लय तुझी काळजी वाटते. तू सगळ्याचा विचार करतोस, पोराचा, पोरगीचा आणि पोरीच्या शिक्षणासाठी. अरे ती काय सोपं आहे होय? सोपं काहीच नसतं असलं. आता हे बघ, ही बातमी वाच. 5 वडच्या पोरानं भोपळ्याची शेती केली आणि नफाच नफा काढलाय पठ्ठ्यानं. आहे का नाही? अरे बापू सगळ्यांची पेपर मध्ये बातमी नाही छापून येत, त्याला काहीतरी व्हावं लागतं तेव्हा ही छापून येतं. अरे ज्याचं काय नाही ना होत त्याचं नाही छापून येत. 100त एखादा असतो. काय मग तर काय अडचणच नाही. माझी पोरगी 100त नाही, 1,00,000त एक आहे. छकुले, काय तुझं इथं कशाला आलीस? खा. तुला इथं सांगलेलं कळत नाही का ग? जा ना तिकडे जाऊन खा की. जा. चंदा चावले कर. चंदा कोण आहे? इजे काकीची म्हैस, लय माग पोटी. छकुले जा जा घरी जा. एवढ्या खात्यान जाते. छकुले ऐक ना ग, नको ना त्रास देऊ, जा ना घरी. तुला पाहिजे का? हे जर क्रीमचंय. बघ कसं खाता दाखव. छकुले तुला त्रास देते. जा ना बाई घरी. ए म्हणजे चंदे हल्या धर हे खा. चंदे छकुले तू तिकडे जा, घरी जा. खात खात जा. तुला खरंच आपे देते चंदा चावल्या? हा चावले जा. एक तर कुत्र्यागत भूक लागली आणि हिचं काय आहे? काय होतं हे? झालगट आणि मवाळगट. झालगटाचं म्हणणं काय होतं? काय होतं झालगटाचं म्हणणं? पोटाला येळच्या वेळी खाल्लं पाहिजे. आलाच का
ए, तू उगाच वडापावचं तेल वांग्यावर काढू नका. ए बाबा तू खाण्याच्या गोष्टींचं नाव नको काढू रे. आधीच मी लय हँग्री झाल्या. हँग्री? अरे लोक हँग होते तिथं. हे हँग्री काय? हँग्री म्हणजे हंगरी आधी काय अँग्री झाल्या. तुला लागली आहे भूक, त्यामुळे खिट्टी सारखली तुझी, म्हणून चन्नावानी तोंड झाले तुझं. ए तुझं तोंड दाखव की, मग समजल कोण चंदा आणि कोण बैल ते. शेंशा. आता तर मी तुझ्या समोर येतच नसतो, नाही तर कच्चा खाशील तुम्हाला. शी असं काही बोलू नको रे. एकतर माझा उपवास आहे आज, तो पण निर्जळी. आयो, वॉटर कंट्रोल कशाला? ते हरतालिकेच असते बायकांचं. आणि त्याने काय होतं? त्यांनी चांगला नवरा मिळतो म्हणे. आता तुला चांगला नवरा बी पाहिजे का? मला नको, मम्मीला पाहिजे. मम्मीला? अरे म्हणजे मम्मीला माझ्यासाठी पाहिजे असं. असं होय. आणि तुला कसला पाहिजे? मला नाही माहिती बरं. असं कसं? काहीतरी ठरलं असेल ना, शाहरुख, सलमान. ए असलं काही नको, मला आपला साधा नवरा पाहिजे. खोट न बोलणारा, अगदी प्रामाणिक, माझ्या बापूंसारखा. माझे बापू माहितीये, आमच्या राणीमध्ये एक पण शीट एक्स्ट्रा नाही बसवत. असं होय. मला वाटलं काळजी करणारा, प्रेम करणारा पाहिजे असेल. हा डबा कोणाचा आहे? माझा जे घे खाऊन. मस्त पिवळ्या बटाट्याची भाजी. नाही नाही नको, माझा उपवास आहे, नको. अगं नाही कुणाला कळत, घे खाऊन. नाही मला नाही पटत तसलं. अगं हे बघ, पोटाला खाल्लं नाही तर अभ्यास नीट होणार नाही, ते पटतंय का तुला? तू का बस बरं, मला कन्फ्युज नको करू. मला सांग, नवरा महत्वाचा का अभ्यास? तू काय माझा इंटरव्ह्यू घेतोस का? अगं तसं समज. सांग ना मला, नवरा महत्वाचा आहे का अभ्यास महत्वाचा आहे? अभ्यास महत्वाचा आहे, पण मग दिलेला शब्द मोडायचं नाही, हे पण महत्वाचंच आहे की. ते बी महत्वाचं आहे म्हणा. बघ लागली भूक तर खा, डबा ठेवलाय तिथं. तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का? जा ना डबा घेऊन. मानलं राव पोरीला. कदम कुठं चाललाय? अरे फवारणी करायची राजा. फवारणी बिवारणी राहू द्या, आधी खाऊन घ्यायचे. जेवायचं टायमिंगला तर तुम्हाला सांगायला लागतंय दरवेळी. होय रे राजा, काय करायचं, काम आधी. काम. मला आता तू म्हणल्यावर चाल. आणि हे काय धरलंय नवीन? उपाशी राहायचं, टायमिंगला जेवायचं नाही. तुला कोणी सांगितलं? पण ते महत्वाचं नाही, विषय काय मला सांगा. विषय होय. अरे तुझी आई रे फार शेवटपर्यंत उपवास करायची. डॉक्टरनी नाही म्हणलं ना तरी ऐकायची नाही. मग मी म्हणलं मी बी उपवास करणार. पण आहे का उपवास करायची मला कळाना. म्हणजे चांगला नवरा भेटावा म्हणून करतात ना उपवास. तिला तर तिचा दिलीप कुमार भेटला होता की आधीच. लयच माहिती आहे रे तुला. अरे फक्त तेवढ्यासाठीच नाही, तर तिचं कुकू टिकून राहावं, नवऱ्याचं आयुष्य वाढावं म्हणून बी करतात. पण काय उपयोग झाला? माझं आयुष्य वाढवलं आणि ती गेली निघून. आईला काय भारी वाटायचं का तुम्ही उपवास करायचं? ती अरे कुठलं र, चिडायची न दुसरं काय. चिडायची ना. मग आता उपाशी तापाशी राहताय, तिला कसं वाटत असेल? तू बी पाक तिच्या वाणीच आहेस. हा बोलण्यात एखाद्याला गुळवून घ्यायचं. ठीक आहे. अर्जा बाला घास बरी होतोस. मग काय झालं? फक्त मारच भरवायचा का? असं काही नियम आहे का कुठं?
अर्जा लई आठवण येते रे बघ तिची. अजून बी काय सापडत नसलं ना तर तोंडातनं जातच. आनंदे माझी ही बघितलंस का ग? अहो कदम, सकाळी उठायचा अलाराम होता माझा तो. तुम्हाला रोज सकाळी काय ना काय गावायचं नाही आणि अलाराम सुरू व्हायचा. परती गेल्यापासून सगळेच हरवल्यागत झाले रे. हो कदम, कशाला इमोशनल होता मी आहे ना आता. हा आता तू इथं थांबणार आहेस म्हणल्यावर माझ्या काळजाला बघ कसं एकदम गार वाटते. चला करा सुरुवात, खा पटपट. मम्मी 2च मिनिटं आलेच. काय ग? यो कोणाचा ग डबा? अगं मैत्रिणीचा आहे, ती देऊन गेली होती. तिने का दिला डबा? तिचे काय खानावळ आहे का? मम्मी अगं ती मला भेटायला आली ना तर मग ती देऊन गेली डबा. तू खाल्ला नाहीस ना बा? नाही ग मम्मी, हे बघ मी तुला म्हणलं ना मी उपवास करणार आहे म्हणून. हे बेस केलं. आई पार्वती, पाठोबाईचा शंकर घरला लवकर. बापू, आप हमसे हमारी जिंदगी मांग लेते तो हम खुशी खुशी देते. आपने तो हमारा गुरूर छीन लिया. छिन्न कन दिन बघ मुस्काडात. द्या ना त्याचा फोन. अगं बघ की त्याच्याकडे जरा. दिप्या भारी की खरंच्यावर रील. अगं मम्मी, तो प्रियांकाचा डायलॉग झाला. बापू तुम्ही माझा फोन द्या, नाहीतर मी जेवणार नाही आज. उठ. काय हो तुम्ही असं करता? द्या ना त्याचा फोन. दिप्या खाताना फोन बाजूला ठेव बर बाळा. हो मम्मी. बापू असं प्रेमानं सांगितलं असते तर ऐकलं नसतं काय दीपकनं. आपे दीपकला विचार, जेवण खाणार का मार? खा ना तुम्ही तुमचं, कशाला त्याच्या नादी लागताय? शपथ. काय रे, काय झालं? खडखड घास काढ पटकन. अगं मम्मी, आपे तिथे आणलेली भाजी खाऊन तर बघ की असली खतूड झाल्या नाही भाजी, काय बोलायचंच काम नाही. ही भाजी जर माझ्या प्रोफाईलवर असते की नाही तर 1 मिलियनच्या वर फॉलोअर्स गेला असतं. दिदे मला अजून वाढ. भारीच आहे. दे ग, वाढ झाला वाढ. अरे रे, लयच भारी झाली भाजी. कुणी गेली ग? मैत्रिणींनी. स्मिता कदम. ही आणि कोण ग? स्मिता कदम. कदमांची स्मिता. कदमांची? हा हा, त्या मुकादम कदमची बहीण. हा 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 हा. पण आपे, अगं तुझी कशी काय मैत्रीण ती? नाही बापू, ती नाही, ती वेगळी. हिचे वडील काय करतात ते नाही माहिती मला. तिच्या वडील काय काय करणार, पण ती भाजी 1 नंबर करते बघ. आपे पुढच्या वेळेस आहे ना तुझ्या मैत्रिणीला घरीच घेऊन ये. तिच्याकडनं शिकते ही भाजी कशी करायची ती. घरी बोलवते की. बघते. हा बघते म्हणजे काय पंचांग बघते का? बोलवच. हा भेट झाली की बोलवते ना घरी. हा तुम्ही जेवा बरं आता. जेवा चला. आता ही स्मिता कदम कोण आहे? हिला कसं आणू घरी? कुठे शोधू? आजच्या संपवायचं स्वप्नील दादांनी सांगितलंय. हो पण तिकडे उठते कसली तर की जर या बाबा. बघा की गणपती बसवायचा आहे कुठं कदम. रे आता एवढ्या वर्षात. अरे तो दुसरा डबा शेतातच राहिला का? अरे हा, मी आणतो उद्या आणतो. आठवणी आणतो. असला डबा रे? अहो तो एक नेला होता. तुम्ही अलीकडे वडा ना, परत तिकडेच कुठे. रुपाली. हाय. अगं त्या आतल्या खोल्या झाडून घेतल्या का? नाही, भाऊजींची झाली, तुमची अजून झाडली नाही. आरू झोपलाय ना आतमध्ये म्हणून नाही गेले. बर घे लवकर ना. हात कमी आणि तोंडच जास्त चालतात तुमची. नीट आवरा सगळं पटापट. उद्या आमदार प्रतापराव येणार आहेत आरतीला. उद्या ते शाळेच्या टेंडरचं बोलायचं ना मग. नाही तर कशाला बोलवलं असतं त्याला मी. आई, ते आत्तीची रूम पण साफ करायची ना? ती घरातलीच आहे ना. हो मामनजी, पण सरकार. आओ
रुपा विचारत होती की वंचांची रूम साफ करायची का? काही गरज नाही त्याची. हो. अरे किती झालं तरी भन आहे आपली. होती. स्मिता भाऊराव कदम नावाची भन होती माझी. ज्या दिवशी तिनं कदमांचं नाव धुळीला मिळवलं त्या दिवशी ती मला मिळाली.